शाहीर सुरेश जाधव मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या वझर सरकटे या गावचे ते आहेत. मुळामध्ये शाहिरीचा कुठलाही वारसा घरामध्ये नाही आहे, पण यांचे गुरु शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्याकडून यांनी लहानपणापासून ते शिक्षण घेतलं. मी शाहिरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सहकार्यांची सुद्धा ओळख आपण करून द्यावी. कोरलसला जे आहेत ते माझे थोरले बंधू प्रताप जाधव. माझा मुलगाही पोवाडा गातोय, तो आलेला नाही आहे, पण ही माझी सर्वात लहान मुलगी. एक मुलगा, 2 मुली आहेत. शुभांगी जाधव, हा माझा पुतण्या प्रवीण जाधव. हार्मोनियमची साथ जे देतात ते अंधा आहेत रामभाऊजी खरात. बाजूला क्लाटची साथ देत आहेत मुरलीधरजी ताकवाले. मला झी मराठीच्या या मंचावर चला हवा येऊ द्या, या मंचावर मला जे आपण बोलवलं, मला ऐकून घेतलात, त्याबद्दल आपल्याला सर्वांना मी मानाचा मुजरा करतोय. शाहीर सुरेश जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मंडळी, आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय बरं? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, कालच्या भागामध्ये या मंचावरती महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या मातीतल्या लोककला आणि लोकसंगीताचा जागर आपण सुरू केला होता, आणि तो आजही आजच्या भागात आपण करणार आहोत. आणि त्यासाठीच पुन्हा एकदा या दिग्गज कलाकारांचं मी माझ्या मंचावरती मनापासून स्वागत करतो. तमाशा म्हटलं की गण गवळण बतावणी ही आलीच. आमच्याही गावामध्ये काही गवळणी आहेत, त्या चाललेल्या आहेत आता मथुरेच्या बाजारात. पूर्वी जायच्या, आता ते मथुरेच्या मार्केटमध्ये चाललेल्या आहेत. बघूयात मग आता त्यांची वाट पेंद्या अडवतोय का आणि किसन देव त्यांना भेटणार का. नाक्यावरती मी इथं एवढा वेळ आहे, पण माझा दोस्त मला दिसना. किसना, ए किसना, किसना का कुठं मला दिसना. पेंद्या देवा, कशासाठी माझ्या नावाने बोंबा बोंब चालू होती ताबडतोब. देवा, देवा, किती वेळ तुला शोधिलं, तू होतास कुठं? अरे मी दुबईला गेलतो. कुठं गेलता देवा? दुबईला गेलतो, दुबईला. हा बाबा, दुबईला? हा. सकाळी तर इथंच होता तू. नाही, काय झालं, आम्ही असे काही मित्र मिळून अबुधाबी खेळत होतो. काय खेळत होता देवा? अबुधाबी खेळत होतो. तर मग आमचा चेंडू दुबईला गेला. तो चेंडू आणण्यासाठी मी ताबडतोब दुबईला गेलो आणि लगेच चेंडू घेऊन आलो. देवा, हा? ते आबादुबी आहे, आबादुबी. आबाधुबी आहे का? असल असल देवा, देवा, तुम्ही दुबईला गेला होता ना? येस. मला सांगा, तिथं सगळीकडे वाळूच वाळू आहे म्हणून. अरे पिंध्या, तुला माहित नाही, जिकडे तिकडे वाळूच वाळू, निसता वाळू. जिकडे नजर जाईल तिकडे वाळूच वाळू. बाबा, सगळीकडे वाळू आहे. हा. मग त्या देशामध्ये तेल राहतं तरी कसं एवढं? ते आपल्या लोकांमुळे. कसं देवा? आपल्या लोकांनी म्हण लिहून ठेवलेली आहे. काय? का वाळूचे कण रगडतात तेलही गळे. म्हणजे काय? रगडली वाळू पडलं तेल, रगडली वाळू पडलं तेल, रगडली वाळू पडलं तेल. देवा, देवा, मी तुझ्यावर नाराज आहे देवा. का म्हणून बॉ? तू तिथनं येताना माझ्यासाठी थोडी माती का नाही आणलीस देवा? कशासाठी बॉ? मी ती वाळू रगडली असती आणि तेल काढलं असतं देवा. त्याच्यापेक्षा दिलेल्या वाक्यातले 25 काढ. म्हणजे तुला 2 पैसे मिळतील. त्या पैशातनं आपण अख्खी तेलाची बॉटल खरेदी करू. देवा, देवा, काय बोलतोय देवा? अरे काय बोलता काय? मगापासून आपण दोघच बोलतो. बाकीचे मेंबर आहे कुठं? काय पेड लिव्हवर गेलेत का काय? स्टॉप, 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 बस स्टॉप, फुल स्टॉप. फुल
जनरली मी बघितलं फुल स्टॉप वाक्याच्या शेवटी असतो. यांनी हा पहिलेच का दिला? ए मुडद्या, ए मी मावशी आहे, मावशी. मावशी आहे? कोणत्या वर्गात आहेस? अरे मी खरीखुरी मावशी आहे, कळलं? खरी मावशी? अरे तुझ्यापेक्षा मधमावशी मोठी असते का? आलाय मोठा. ए, चला का पोरींनो. ए, तुम्ही हितनं टोल नाक्यामधनं पुढे जाऊ शकत नाही. काय म्हणला? तुम्ही टोल नाक्याच्या पुढे जाऊ शकत नाही. हा टोल नाका बंद आहे ना? हे बरोबर आहे की हा टोल नाका बंद आहे, पण ते हलक्या व्हेकल साठी, तुझ्यासारख्या हेवी व्हेकल साठी नाही. या मला हेवी व्हेकल बोलला. अगं येडे, हे व्हेइकल म्हणजे जाड बाई म्हणला तुला. हे जाड कोणला म्हणला तू? हा आता बोल. असं हे बघ मुडद्या. हे बघ मुडद्या. ए पेंडी, मी काय म्हणते, कशाला अडवते वाट? जाऊ दे की आम्हासनी. ही एकटी बाई आहे तुमच्याची इतक्या प्रेमानं बोलती. हो, कारण आमच्यात हीच बाई आहे. प्रेमानं बोलणारी, प्रेमानं. प्रेमानं बोलणारी. हाय की नाही ग? हा मग बरोबर आहे. त्याचा आवाज बसला. पण मी काय म्हणते पेंडी, हा? हे तुझ्या संग कोण आहेत? देवा शांत हो देवा. अगं हे कोण आहेत म्हणून काय विचारतेस? हे देवांचे देव किसन देव. देवा पण गावळणींनो, मला सांगा तुम्ही त्या गडबडीनं चालला कुठे? हाय, आम्ही चाललोय मथुरेच्या बाजाराला. मथुरेच्या बाजाराला चाललेत. बरं मला सांगा, तुमच्या ह्या मडक्यामध्ये काय आहे? माझ्या मडक्यात आहे तुरडळ. तुरडाळ. आणि माझ्या मडक्यात कांदे. बाबा, बाजाराला तुरळ आणि कांदे. अरे बाजाराला विकण्या निघाली. देवा ऐकताय ना? एडिट नाही झालं तर अख्खा महाराष्ट्र ऐकेल. बाबो, तुझ्या मटक्यात तुरडाळ आणि तुझ्या मटक्यामध्ये कांदे. तुमच्या मटक्यामध्ये दही का नाही? त्याचे भाव तुला एकदा कळले ना की होईल आपोआपच तुझ्या डोक्याचं दही. आणि मी सांगू माझ्याकडे काय आहे? हा बोल ग मावशी. मावशी, का तुझ्या ह्या पिशवी मध्ये काय आहे ते? माझ्या या पिशवीत आहे रॉकेट. रॉकेट? 3 रॉकेट? तुझं बजेट केवढं, वजन केवढं, 3 कशाला घेऊन फिरतीस? ए मुर्द्या, अरे हे कृत्रिम पाऊस पडण्यासाठी आहे. हे बघ, हे रॉकेट असं ठेवायचं आणि मग ते सुई वर ढगात जाणार आणि ढगात जाऊन फुटणार. अगं मावशी, पण ते दिवाळीचे रॉकेट आहेत ना. ते टीव्हीवर दाखवतात ते बी असंच होतं की. अगं ते वेगळं आणि हे वेगळं असतं. असू दे, हा. पण त्याच्यात आणि याच्यात
एकच साम्य आहे, काय दोघांमुळे बी पाऊस पडत नाही. अरे काय चालवाय किती दिवस तुम्ही असा राकेट ओढून पाऊस पाडणार आहे हा? या वर्षी बी तेच, मागच्या वर्षी बी, त्याच्या मागच्या, म्हणजे वर्षानुवर्ष नुसता राकेट ओढून पाऊस पाडताय, पण कधी पडलाय पाऊस? अरे त्याच्यापेक्षा 4 बिया पेरल्या असत्या, त्याचे झाड झाले असते तर तुमच्या 4 पिढ्या पावसात भिजून निघाल्या असत्या. काय चालू आहे तुमचं हा? नाही देवा, हा तुम्ही एकदम मोलाचा सल्ला दिलाय देवा. मग? पण एक गोष्ट मात्र देवा तुम्हाला मानायला पाहिजे देवा. कुठली फेद्या ह्या बघा गवळणी, हा? अरे स्वसंरक्षणासाठी केवढ्या सजग झाल्यात. कशा? अरे त्यांच्या हातात तो भाला बघ देवा. ए मुर्द्या, तो भाला नाहीये. भाला नाही मग काही तलवार म्हणायची का काय? हे मूर्त्या तलवार नाही, मग सेल्फ लिपस्टिक. ती लिपस्टिक नाही हाय, ती आहे सेल्फी स्टिक. म्हणजे त्यांनी फोटो काढायचा आणि त्यो बी स्वतःचाच. अच्छा, म्हणजे स्वतःचा फोटो काढला तर तो होतो फोटो, आणि दुसऱ्यानं काढला तो होतो काय एक्सरे होतो? हे बघा देवा तुम्हाला दाखवते हा. हा. आण गे इकडे. अच्छा. चला उभं राहा. हा इतर हे काय हा? हे काय माझ्या सेल्फी स्टिक अशी तेलकट का लागते? काल भजी तळलं मी त्यानं. तू भजी तळली तवाच पाठ खाजवताना चटका लागला होता मला. तुम्ही दोघी डोक्यावर पडलात का गं? माझ्या सेल्फी स्टिकने काय करून राहिली? देवा, देवा हे कुठलं नवीन फॅड आलंय देवा? स्वतःचे फोटो काढायचे ते सेल्फी स्टिक ना? नाही पेंद्या, हे सेल्फी स्टिक नाही, हा माणसाचा सेल्फी स्टिक पणा आहे. तुला सांगतो, माणूस आता स्वतः इतका रमलाय की त्याला स्वतःच आवडायला लागले, म्हणून दुनियेकडे बघायला त्याला वेळ नाही. अरे पेंद्या, अरे काय दिवस होते त्यावेळेसचे. असा फोटोग्राफर येत होता, अख्खी फॅमिली अशी समोर उभी करत होता आणि शेवटी म्हणत होता स्माइल प्लीज. त्यावेळेस ना फोटो काढण्यात मजा होती, पण आता मायला ती कॅमेरा किती मेगा पिक्सलचा आहे, आणि तो मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे, ॲपलचा आहे का सीताफळचा आहे, ह्याच्यातच जास्त चर्चा होत चालली. म्हणून तुला सांगतो पेंद्या, अरे त्यावेळेसचे काढलेले फोटो अजून पण आपल्या मेमरीत कायम आहेत. होय देवा, खरं आहे. देवा वा वा, हा? किती छान बोललात देवा. हा? तुम्ही आमचे डोळे उघडले देवा. हा? माझं एक मागणी आहे तुमच्याकडे. तुला काय मागायचंय ते माग. देवा, हा? चपट्या पिनचा चार्जर मिळेल का? तो आणि कशा पाहिजे तुला? माझ्या मोबाईलचा ना चार्जर संपलाय, हा. मला तो चार्जिंग करायचंय, म्हणून फेसबुक वर स्टेटस ठेवायचंय. काय ठेवायचं आहे? संदेवा ओपन माय आईज फिलिंग हॅपीली. तुला फ्रेंड किती ग फेसबुक वर? फ्रेंड 500. फक्त 500? मला 1000 1000. मला तर कमेंट्सच येतात जास्त. काय? मी मागे परवा असा फोटो अपलोड केला होता. कसा? हा बा, असा केला होता मी. अगं बाई, तर मला 2000 कमेंट्स मिळाले. 2000. काय लिहिलं होतं ग? परत जर फोटो ठेवला तर तंगडी तुडी. अरे हे देवा, हे गवळणीचं झालंय तरी काय? काय? अरे एकेकाळी माणूस बाईल वेडा होता, आता मोबाईल वेडा होत चाललाय. कसा आहे पेंद्या, अरे फेसबुकवर माझे 1000 मित्र आणि बाहेर विचारत नाही काळ कुत्र, अशी परिस्थिती झालेली आहे. खरंय देवा, खरंय. म्हणजे आजकाल काय झालंय की मी माझा ह्या मी मध्ये माणूस इतका गुंतून गेलेला आहे पेंद्या, का त्याला जगाकडे बघायला येळच नाही आहे, म्हणून जगाचं दुःख वाढत चाललेलं आहे. हा? अरे लोक साध्या कारणात नाराज व्हायला लागलेत. परवा मी त्या घटस्फोटाचं काय कारण ऐकलं असेल, काय देव? तर म्हणे व्हॉट्सअप आणि फेसबुक. अरे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर तुम्ही घटस्फोट करता? हो. अरे सोशल अवेअरनेसच्या नावाखाली जगाशी जोडण्याच्या नादात तुम्ही स्वतःच्या कुटुंबापासून दूर चालला, एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही गवळणींनो. हा? अरे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्या, मग बघा तुमच्या आयुष्याचं स्टेटस कसं ऑटोमॅटिक अपडेट होते ते. चल पेंद्या, आता ह्या गवळणींचा रस्ता अडवण्यात काही अर्थ नाही, तू चल. देवा, हा. अरे पण का? अरे पेंद्या, कारण सुखी आयुष्याचा रस्ता हा कुठल्याच गुगलवर शोधून सापडणार नाही, तो स्वतःला शोधून काढावा लागणार आहे, लक्षात ठेव. चल. किती छान बोलले ना देव. लाख मोलाची गोष्ट बोलून गेले बघ. खरंय बघ. माझं एक काम केलं असतं तर बरं झालं असतं. काय ग? चपट्या पिनचा चार्जर दिला असतं तर.
सुरेखाजी, आता मला तुमच्याकडे यायचंय. खरं तर समाजानं आपल्याला मोठं केलेलं असतं आणि समाजाचे ऋण कलाकार कधीही विसरत नाहीत आणि तेच काम तुम्ही सुद्धा करता. मी तुमच्याबद्दल जेव्हा माहिती वाचली तेव्हा मला कळलं की अनेक कार्यक्रम नटरंगी नारचे तुम्ही सेवेसाठी केलेले आहेत लोकांच्या. मग ते हॉस्पिटलसाठी असेल, देवळांसाठी असेल. मुलींच्या मदतीसाठी केले 500 प्रयोग. वा वा वा. आणि ते नागपूर, गोवा आणि ह्याच्यापर्यंत भोपाळपर्यंत, इकडे मुंबईमध्ये. आणि शाळेच्या मदतीसाठी 1,500 प्रयोग केले. जे महिलांचे प्रयोग होते 1,000-1,500 केले ते. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या पेपरचे शो केले आणि अजूनही करते, चालू आहे. क्या बात आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आत्तापासूनच मी शुभेच्छा देणार आहे. सुरेखाजी, सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की या मंचावरती जर तुमचा आणखीन एखादा परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळाला तर खूप मजा येईल. आता मी परत एकदा विजय सर तुमच्याकडे येणार आहे. खरं तर तुम्ही अनेक परदेश दौरे केलेले आहेत आणि विशेष उल्लेख करायचा म्हणजे झाकीर हुसेन साहेबांबरोबर तुम्ही गेली माझ्या माहितीप्रमाणे 20 वर्ष तरी झाली असतील तुम्ही त्यांच्यासोबत बरेच कार्यक्रम करता. तर तो अनुभव कसा असतो? तो अनुभव असा झाला की पिक्चरच्या रेकॉर्डिंगमध्ये झाकीरबाईंचे सगळ्यात लहान भाऊ तौफिकबाई
ते आणि मी आम्ही काय 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 वाजवायचे. तर तौफिकबाईंनी वाटतं जाकीरबाईंकडे माझी काही तारीफ केली आणि मला एकदा फोन आला तौफिकचा दुपारी की अरे विजय जाकीरबाई का शो आहे दिल्ली में प्रोग्राम है तो तू आ जा. अरे देवा म्हणलं आता वाघासमोर उभं राहायचं आहे. हां तर जाकीरबाईंच्या समोर गेलो पाया पडलो. त्या माणसाने असं बोलायला सुरुवात केली की जशी आमची खूप जुनी ओळख जुनी मैत्री. आणि एवढं त्यांनी मला बोलून जवळ केलं आणि स्टेजवरती बसल्यानंतर मला बोलले आणि ते म्हणजे खूप छान बोलतात हा मराठी. बर. मला बोलले विजूभाऊ वाजवा हो तुम्ही बिंदास वाजवा काय घाबरायचं नाही मी आहे ना बिंदास वाजवा. मराठी बोलतात उत्तम. मस्त म्हणजे आमच्या गावात येऊ शकतात नक्कीच. अरे मी आपला आता पिल्लं सोडून ठेवले सर तुमच्या ओळखीचे तिकडे आणा ना एकदा. एवढं त्यांनी बोलल्यानंतर मग सुरू झालं ते आजतागायत चालू आहे. क्या बात क्या बात. विजय सर आता आणखीन कुठली गोष्ट आम्हाला ऐकायला मिळेल? संबळामधली काहीतरी गंमत आपण करूया. लोककलेमधली जेवढी वाद्य आहेत संबळ असेल हलगी असेल डफ असेल डफली असेल दिमडी असेल ही सगळी वाद्य रणवाद्य आहे. आपल्याकडे असं म्हणतात की बा संबळ वाजला की अंगात येतं मग देवी वगैरे अंगात येते. तर देवी वगैरे कोणी अंगात येत नाही. त्या वाद्याची ती जादू आहे की ती जादू त्या माणसाला हिप्नोटाईज करते. संमोहन होतं त्याचं थोडं. जस्ट लाईक मेडिटेशन होते. मेडिटेशन होतं आणि त्याच्याशी आपण एकदा तादात्म्य साधल्याच्या नंतर त्या संबळावर किंवा त्या हलगीवरती सोंग नाचतं किंवा ती बाई घुमते पण त्याचं खापर सगळं देवी देवतांवर फोडलं जातं. ते अंधश्रद्धेला कुठेतरी फाटा बसावा किंवा अंधश्रद्धेला कुठेतरी मुठं माती देण्यात यावी म्हणून आम्ही ही लोककला शास्त्रशुद्ध पद्धतीने समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करायला लागलो.
सुरेखाजी, आता मला तुमच्याकडे यायचंय. खरं तर लावणी ही महाराष्ट्राची परंपरा आहे, पण ती आत्ताच्या काळामध्ये जपताना कुठेतरी तुम्हाला टेन्शन वाटतं किंवा पुढच्या पिढीनं ही कशी सांभाळावी याविषयी थोडंसं मनामध्ये काही शंका वाटते? शंका खूप आहेत आता आणि खूप वाईट वाटतं. लावणी ही सगळ्या लावणी सम्राज्ञींनी आज ह्यांची आई सुलोचना चव्हाण, माया जाधव, बऱ्याचशा यमुना वाईकर, आम्ही इतकं लावणीला जपलं आणि शिखरावरती नेऊन पोचवलं. पण आत्ताचा प्रकार जो चालू आहे अंगविक्षेप, आताच्या लावणी सम्राज्ञी म्हणतात की दिसताना सोज्वळ दिसतात सगळं आणि स्टेजवर गेल्यानंतर अंगविक्षेप करतात. तो मला तर काय म्हणायचं, याला प्रेक्षकच का आवर घालत नाही? प्रेक्षकांनी आवर घालायला पाहिजे की लावणी आणि नाटक ही सगळी लोककला आपल्या महाराष्ट्राची शान आहे. मग ह्याला कुणी जपायचं? हे कलावंतांनी जपलं पाहिजे आणि प्रेक्षकांचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. चंदन शिवे सर, बऱ्याचशा कला प्रकारांची तुमच्याकडून मला माहिती ऐकायला मिळाली, पण लावणीबद्दल मला तुमच्याकडून आणखीन ऐकायचंय. 16 सहस्त्र गवळ्याच्या नारी दह्या दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजाराला निघाल्या तर कृष्ण त्यांची थट्टा करायचा. आता तमाशामध्ये कृष्णाची थट्टा दाखवली जाते की मावशीकडून कृष्णाची थट्टा केली जाते, परंतु कृष्ण हा लोकदैवत संप्रदायातला आहे. तो लोकांचा देव आहे आणि हा सगळ्या लोकांमध्ये परिचित असा देव आहे. म्हणून कृष्णाच्या लीला ह्या तमाशामध्ये दाखवत नाहीत, तर कृष्णाच्या क्रीडा तमाशामध्ये दाखवतात.
गणेश सर, तुम्ही सुद्धा जाकीर सरांच्या सोबत बरेच कार्यक्रम केलेले आहेत. शंकर महादेवन सर, हिंदीमध्ये तुमचं प्रचंड काम आहे. शैतान सारखा सिनेमा सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्या सिनेमात सुद्धा तुमचं गाणं होतं, ते तुम्ही गायलं होतं. आणि आता येतो आगामी संजय लीला बन्साली यांचा बाजीराव मस्तानी या सिनेमात सुद्धा तुम्ही गाणं गायलेलं आहे. शैतान सिनेमातलं जे गाणं होतं त्याची एक झलक तर मग या मंचावरती आम्हाला ऐकायला आत्ता आवडेलच. चालेल. जोरदार टाळ्या सरांसाठी. या गाण्यावरती मी विजय सरांना मध्येच उठवलं नाचायला. तुम्हाला वाटलं असेल ढोलकी वाजवणारा माणूस, पण मी त्यांना नाचायला का उठवलं याचं एक कारण आहे की सरांचा सगळ्यात आवडता सण आहे गोविंदा उत्सव, गोपाळकाला. आणि आज सुद्धा सर गोविंदाच्या थरासाठी उभे राहतात. बरोबर आहे सर? माहिती माझी? मला खूप छान वाटलं की कालच्या भागात आणि आजच्याही भागात तुम्ही आमच्या सोबत राहिलात आणि तुमच्या कला आम्हाला बघायला मिळाल्या. आपण आलात, मनापासून धन्यवाद.
झी मराठी आणि SL विजन यांच्यातर्फे तुम्हाला मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा अशीच धमाल करण्यासाठी एका नव्या विषयासोबत भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.